राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खुश खबर. हो बघा, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला. बरोबर बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये जो डिसेंबरचा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता मागील महिन्याचा, तर डिसेंबरचा हप्ता आणि या डिसेंबरच्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील वाटप सुरू झाला आज. हो, या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि ही वाटप थोड्याच वेळात 5 मिनिटा पहिले ही वाटप सुरू झालेले आहे. तर अखेरकार आज वाटप केली आणि आज 5 मिनिटाच्या पहिले ही वाटप सुरू झालेलं आहे. तुमच्या खात्यामध्ये हप्ता अजून आलेला नसेल, कारण 5च मिनिटं झाले बारे वाटपला, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता आले नसेल. तर बघा, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे. जवळपास 20 जिल्ह्यात वाटप सुरू झाले 5 मिनिटा पहिले. तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसेल तर कमेंट करून नाही टाईप करा, नाही टाईप करा. मी सांगतो तुम्हाला कोणत्या वेळेत आज तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल ते सांगतो मी तुम्हाला, आणि किती बहिणींना आला हप्ता यादी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तुम्हाला यादी दाखवतो, आणि किती जणांना 3,000 रुपये वाटप झाली ती माहिती तुम्हाला दाखवतो मी. आता बघा ती माहिती. आता तर पहा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला यादी दाखवतो मी, किती पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000चा हप्ता जमा झाला त्याबद्दल आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते काम जरी तुम्ही केलं ना, हे बघा तुम्हाला सांगतो मी, गॅरंटीने तुम्हाला 45,000 रुपये मिळणार. हो, तर लाडक्या बहिणींनो, कोणतं ते काम आहे, ते काम केल्यानंतर तुम्हाला 45,000 रुपये मिळतील ते पण सांगतो. ती माहिती पण फार कामाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी फार दमदार अपडेट आहेत आणि लाडक्या बहिणींच्या फायद्यासाठी संपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. हे बघा, तसेच KYC ला मुदतवाढ मिळाली का, KYC ला मुदतवाढ भेटली का, कारण भरपूर बहिणींनी KYC केली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता हा थांबवला आला किंवा बंद करण्यात येत आहे. असं काही सिच्युएशन चालू आहे आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे बहिणींनो, मला त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. हे बघा, तर तुम्ही KYC केली नसेल ना आणि तुम्हाला हप्ता आला की नाही, हे बघा, ज्यांनी KYC केली नाही काही कारणास्तव, त्यांच्याकडून KYC ची तारीख जी आहे ती मिस झाली आणि त्यांनी KYC केली नाही, अशा बहिणींनी कमेंट करून सांगा. आणि हे पण सांगा, तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये त्यावेळी आले होते का, ते पण सांगा मला. कारण 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती आणि या तारखेला KYC बंद झालेली आहे. ओके, म्हणजे वेबसाईट बंद झालेली आहे KYC ची. त्यामुळे आता तुम्ही जरी KYC केली नसेल आणि तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे की नाही ते मला कमेंट करून सांगा तेवढं, कारण मला समजायला पाहिजे की त्या बहिणींना हप्ता आला की नाही. कारण भरपूर असे कमेंट आलेले आहेत मला की त्या बहिणींना हप्ता आला नाही, त्यांचा हप्ता बंद झाल्याचं समोर आलेलं आहे बघा. त्यामुळे कमेंट करून सांगा मला, मग त्यानंतर आपण शासनाला विनंती करू की KYC पुन्हा सुरू करा म्हणून. आणि ती सुरू होणार का त्याविषयी पण अपडेट आहे पुढे. काही हालचाली सुरू झाल्या का त्याबद्दल, KYC पुन्हा सुरू होऊ शकते का, आणि महत्त्वाचं नवीन फॉर्म संदर्भात लिंक जी आहे ती नवीन लिंक जी आहे ती लिंक बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे का, त्याबद्दल पण हालचाली सुरू आहेत का, ती अपडेट पण आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा 3,000ची वाटपची यादी. जेव्हा पण मी तुम्हाला माहिती देतो ना बहिणींनो, ती पूर्ण माहिती मी पहिले शोधाशोध करतो. संपूर्ण माहिती वरून आपल्याला मिळत असते. संपूर्ण वरून माहिती काढल्यानंतर मी त्यावरती व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत ती माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. त्यामुळे एवढी मेहनत करून तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला बहिणींनो,
कारण तुमच्यासाठी माहिती असते महत्त्वाचं, आणि हे तुमच्यासाठी आहे सर्व काही अपडेट आता. आणि हे बघा, माझी एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. हे बघा, 3,000 रुपये जी वाटप आता सुरू झालेले आहे त्याविषयी आपण समजून घेऊया. आणि अखेरकार डिसेंबरचा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता, या 2 हप्त्याचा 3,000 रुपये ही रक्कम असणार आहे. आणि ही वाटप सुरू झालेली आहे, 5 मिनिटा पहिलीची वाटप सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल तर आता तुम्हाला सांगतो मी कोणत्या वेळेत आज तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, वाटप सुरू होईल, त्याबद्दल माहिती मी देतो. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझ्या तमाम बहिणींना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. आणि टॉप अपडेट बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. टॉप अपडेटवरून याद आलं की टॉप बातम्या देखील आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. बघा आता तुम्ही सर्व माहिती. चला, लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट आपण मुद्द्याची माहिती इथे बघणार आहोत. जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो. आणि हे बघा, इथे पहिलीच अपडेट तुमच्या समोर आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, महिलांचं टेन्शन संपलं, देवाभाऊची मोठी घोषणा. हे बघा, तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवाभाऊ म्हणजेच फडणवीस साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि महिलांचं टेन्शन आता संपलं आहे. बघा काय आहे अपडेट, समजून घेऊया, सर्व माहिती सांगतो. तर राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आज एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक दिलासा देणारी योजना ठरली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. बरोबर. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये सन्मान निधी म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. या पैशांमुळे अनेक महिलांना घर खर्च, औषधोपचार, शिक्षण किंवा छोट्या गरजा भागवण्यासाठी मोठा आधार मिळत आहे. आता बघा, मी तुम्हाला इथे क्लिअर करून सांगून देतो बहिणींनो की KYCला मुदतवाढ भेटली का. आता या संदर्भात बघा, भरपूर बहिणींची KYC झालेली नाही मला माहीत आहे. आणि जवळपास 45,000 बहिणी आहेत ज्यांची KYC झालेली नाही. बरोबर ना, 45,000 बहिणी आहेत जवळपास, एवढ्या बहिणींची KYC झालेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा, तर KYCसाठी मुदतवाढ मिळेल का तर सांगता येत नाही या संदर्भात. आणि शासनाने पण या संदर्भात काही खुलासा दिलेला नाही. परंतु मुदतवाढ शासनाने द्यायला पाहिजे, कारण भरपूर बहिणी अशा आहेत की ज्यांची KYC बाकी आहे. सॉरी, मी तुम्हाला सांगत होतो 45,000, तर सॉरी 45,000 नाही, 45 लाख बहिणींची KYC बाकी आहे. KYC बाकी. ओके, हजार नाही लाख, 45,000 नाही, 45 लाख बहिणींची KYC बाकी आहे. त्यामुळे या बहिणींसाठी मुदतवाढ द्यायला पाहिजे. पुन्हा KYCची लिंक शासनाने सुरू करायला पाहिजे अशी मागणी आपली आहे. आणि नवीन फॉर्म सुरू होतील का तर हे बघा, त्याबद्दल पण काही अपडेट आलेले नाही. परंतु माझी ती पण मागणी आहे शासनाला की नवीन फॉर्म सुरू करायला पाहिजे, कारण भरपूर बहिणींनी तेव्हा फॉर्म भरले नव्हते. त्या बहिणींना पण फॉर्म भरता यावा, त्याकरता शासनाने लिंक पुन्हा सुरू करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींची तीच मागणी आहे. त्यामुळे शासनाने नवीन फॉर्मची लिंक पण सुरू करायला पाहिजे, KYCसाठी अजून मुदतवाढ द्यायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. बघू आता शासन यावरती काय निर्णय येतं काय नाही. परंतु 3,000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती चला आपण जाणून घेऊया. चला आता बघा माहिती अत्यंत महत्त्वाची लाडक्या बहिणींनो. हे बघा, केव्हा मिळतील डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे, डिसेंबर जानेवारीचा हप्ता. हे बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला बोललो 3,000 रुपये वाटप. चला त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना केव्हा मिळतील त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थी महिलांमध्ये एक मोठी चिंता निर्माण झाली होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती
आधी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली. यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते वेळेवर मिळाले नाहीत. या विलंबामुळे अनेक महिलांना पैसे मिळणार की नाही या चिंता सतावत होती. मात्र आता या संदर्भात दिलासादायक माहिती आली आहे समोर. हे बघा, दिलासादायक माहिती अशी आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना देण्यात आला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसेही लवकरच खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले आहे. बघा, 3,000 रुपये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता वाटप सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो. ही एक जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी. हे बघा, पुढे बघा. दरम्यान सरकारच्या लक्षात आले की काही महिला या योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेत आहेत. यामुळे खऱ्या पात्र महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी सरकारने ई-KYC प्रक्रिया सुरू केली आणि या प्रक्रियेमुळे पात्र आणि अपात्र लाभार्थी यांची छाननी करणे शक्य होणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC करण्याची अंतिम मुदत ही जी तारीख होती 31 डिसेंबर, ही तारीख आता संपलेली आहे. मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही अनेक महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही. तर भरपूर बहिणींनी KYC केले नाही. तर अशा महिलांचा या योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. ज्यांनी KYC केली नाही त्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहेत. तसेच ज्या महिला पात्र नसूनही या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची नावेही यादीतून काढली जाणार आहेत. बघा, यादी येत आहे आणि त्या यादीनुसार नावे काढली जात आहेत. कोणत्या बहिणींचं नाव काढलं जात आहे ते तुम्हाला समजत आहे ते. तर या प्रक्रियेमुळे बघा, आणि काही महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्यामुळे विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये भीती निर्माण झाल्या होती. ही योजना खरंच बंद होणार का असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र या सर्व प्रश्नांना जे काही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात जालन्यात बोलताना ते बोलले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहणार असून सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याच वेळी त्यांनी एक मोठी घोषणा करत सांगितले की सरकार लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याच्या दिशेने काम करणार आहे. म्हणजेच महिलांना फक्त मदत देणेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. बघा, तर योजना बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे. हप्ता वेळेवर तुम्हाला भेटतच राहणार आहे आणि लखपती दीदी पण आम्ही बनवणार असं मुख्यमंत्री साहेबांनी ते ठामपणे सांगितलेलं आहे. बघा आता पुढे अपडेट. तर बघितलं लाडक्या बहिणीनं, तुम्ही इथे जी माहिती आली होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते अखेरकार, तो हप्ता 3,000 रुपयाचा हप्ता असणार आहे आणि तो तुम्हाला आता जमा होणार आहे. हे बघा, 3,000 रुपये जे आहेत लाडक्या बहिणींनो, हे 2 महिन्याचे 3,000 रुपये आहेत. आणि ही वाटप कोणत्या क्षणी सुरू होणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी. कोणत्या क्षणी ही वाटप सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. तुम्हाला मेसेज पडतील आता. ज्या पद्धतीने तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता जमा झाला, बरोबर ना, 1,500चा लाभ तुम्हाला नोव्हेंबरचा मिळाला, त्याचप्रमाणे आता पुन्हा मेसेज आणि 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणींनो. ही मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी. फक्त माझी एक विनंती आहे की ज्या बहिणींची KYC हुसकलेली आहे, त्यांना KYC करता आली नाही, त्यावेळी त्यांना मुदतवाढ शासनाने द्यायला पाहिजे. माझे हात जोडून शासनाला विनंती आहे की त्या बहिणींना KYCसाठी पुन्हा अजून 10-15 दिवस जरी दिले तरी चालेल, परंतु त्यांना काहीतरी मुदतवाढ द्यायला पाहिजे. कारण 45 लाख बहिणी ज्या आहेत ज्यांनी KYC केलेली नाही अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या बहिणींना KYCसाठी मुदतवाढ द्यायलाच पाहिजे. आणि नवीन फॉर्म सुरू करता येईल तर ते पण सुरू करायला पाहिजे. कारण काही बहिणींनी फॉर्म पण त्यावेळी भरले नव्हते, ते पण म्हणजे हप्त्यांपासून किंवा पैशांपासून वंचित आहेत, गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत. त्या बहिणींना पण फॉर्म भरता यावा, त्यामुळे त्यांच्यासाठी फॉर्म सुरू करायला पाहिजे पुन्हा, असं माझं विनंती आहे शासनाला. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्वात फेमस योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती समजून घेतली, एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितले. ओके, ठीक आहे. आपण अपडेट तर बघितले. आता आपण टॉप बातम्या बघणार आहोत, ज्या तुमच्या सर्वांच्या कामाच्या बातम्या तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हाला मी बोललेलं आहे 45,000 रुपये मिळणार बहिणींनो. फक्त तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते काम कुठलं आहे तेवढं काम तुम्हाला सांगतो मी, मग तुम्हाला 45,000 रुपये मिळतील. चला बघा ती अपडेट आता एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, जे मी तुम्हाला बोललो ते मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. असं नाही होणार की ही अपडेट मी तुम्हाला सांगितली आणि ती अपडेट मी देणार नाही. सर्व अपडेट भेटेल तुम्हाला, काळजी करू नका. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, बस एवढीच माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. हे बघा, पहिली बातमी, 1,00,000 गुंतवा आणि 45,000 व्याज मिळवा. 2026 मधील पोस्ट ऑफिसची मालामाल करणार FD योजना. बघा, ही आता पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं असेल पोस्ट बँकमध्ये, तर तुम्हाला FD करायची आहे आणि 1,00,000 रुपये गुंतवायचे आहेत. तुम्हाला 45,000 रुपये व्याज मिळेल. 2026 ही नवीन वर्षाची ही नवीन योजना काय आहे चला समजून घेऊया. गेल्या 1.5 वर्षात चांगला परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक केली, मात्र त्यात अपेक्षित परतावा मिळाला तर नाही. उलट काही म्युच्युअल फंड योजनांमुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गुंतवणूकदार निश्चित परतावा देणाऱ्या सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडत आहेत आणि सुरक्षित गुंतवणुकीला आता प्राधान्य मिळत असल्याने बँक मुदत ठेवी FD म्हणतो आपण त्याला, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF, रिकरिंग डिपॉझिट RD, सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट TD या योजनांमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुम्हाला गुंतवणुकीत कोणतीही जोखीम किंवा धोका घ्यायचा नसेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची एक सुरक्षित आणि मोठा परतावा देणारी योजना आहे. ती योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना. 1,00,000वर 44,955 रुपये परतावा. हे बघा, म्हणजे जवळपास 45,000 रुपयेपर्यंत. ओके, तर पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत 5 वर्षासाठी 1,00,000 रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी 7.5% व्याजदराने परतावा मिळतो. त्यामुळे मॅच्युरिटीला तुम्हाला एकूण 1,44,955 रुपये मिळतील. यामध्ये 44,955 रुपये हे केवळ व्याजाचे उत्पन्न असते, म्हणजे जवळपास 45,000 रुपयेपर्यंत. तसेच गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षासाठीही गुंतवणूक करू शकतात. असं नाही की तुम्ही 5 वर्षच गुंतवणूक करा, तुम्ही कमी वर्ष पण गुंतवणूक करू शकता, मग ते कमी व्याज तुम्हाला मिळेल त्या पद्धतीने. बँक मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा. हे बघा, बहुतेक लोक आपली बचत बँक FD मध्ये गुंतवणे पसंत करतात, मात्र सध्या बँक FD वरील व्याजदर कमी झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे वळत आहेत, कारण यावर मिळणारे व्याजदर बँक FD पेक्षा जास्त आहे. सोबतच पोस्ट ऑफिसच्या योजना या सरकारच्या हमीसह येतात, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला बातमी नंबर 2 बघा. चला आता ही बातमी बघा. देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार 2026 जूनपर्यंत. काय बोललं जात आहे या बातमीमध्ये की 2026 या नवीन वर्षात जूनपर्यंत तुम्हाला पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार, सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार. काय आहे बातमी, चला जाणून घेऊया. वाढत्या महागाईशी झुंजणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत 2026 मध्ये मोठी घसरण होऊन जून महिन्यापर्यंत तेलाचे दर प्रति बॅरल $50 खाली येऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 2026-27 या आर्थिक वर्षात
महागाई कमी, रुपया मजबूत आणि आर्थिक वाढीस चालना मिळेल असे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार सौदी अरेबिया व रशिया सारख्या ओपेक प्लस देशांनी तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने किमतीत सातत्याने घसरण होत आहे. सध्या भारतीय क्रूड बास्केटचे दर $62.20 प्रति बॅरलच्या आसपास आहेत. हे दर लवकरच $50 पातळीला स्पर्श करतील. तेलाच्या किमतीवर व्हेनेझुएलासारख्या देशातील भू राजकीय तणावाचाही आता फारसा परिणाम होताना दिसत नाही. दरात कपातीची आशा. अहवालात नमूद केल्यानुसार जर कच्च्या तेलात 14% घट झाली तर त्याचा परिणाम किरकोळ विक्रीच्या दरांवर पेट्रोल डिझेल होऊन महागाईचा दर 3.4%च्या खाली येऊ शकतो. भविष्यात मोठी मंदी. सध्या भारतीय कच्च्या तेलाची किंमत $62.20 प्रति बॅरल असून ती 50 आणि 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेज, हे बघा मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे. हे भविष्यातील मोठ्या मंदीचे संकेत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होऊ शकते. माल वाहतूक स्वस्त झाल्याने भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूच्या किमती घटतील. अहवालात काय म्हटले? मार्चपर्यंत मोठी घसरण. अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन विभागाच्या अंदाजानुसार 2026च्या पहिल्या तिमाहीत ब्रेड क्रूडच्या ज्या किमती आहेत त्या $55 येईल. साठ्यात वाढ. आता कच्च्या तेलाचा जागतिक पुरवठा आणि साठवणूक वाढत असल्याने किमतीवर दबाव निर्माण होत असतात. हे बघा होत आहेत. तर भारतीय बास्केटवर परिणाम. तर ब्रेड क्रूड आणि भारतीय क्रूड बास्केटमध्ये 98% साम्य आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर दर पडल्यास भारतातही तेल स्वस्त होईल. आलं तुमच्या लक्षात? चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत आणि शेवटची बातमी आहे सोन्याचे भाव संदर्भात. बातमी नंबर 3 बघा. सोन्याचा भाव सुसाट. एका दिवसात वाढला. तब्बल 10 ग्रामसाठी आता किती रुपये तुम्हाला मोजावे लागणार? चला जाणून घेऊया या रिपोर्ट बातमीमध्ये. सर्वात महत्त्वाची बातमी आहे, भारतात मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीच्या वस्तूंचा वापर केला जातो. अनेक जण सणासुदीला सोन्याचे दागिने घालतात. मग ते महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले किंवा मग हातातल्या बांगड्या असोत, या सर्व गोष्टी सोन्याच्या असतात. पुरुषांच्या देखील हातातले ब्रेसलेट असो, गळ्यातील चैन असो, अंगठ्या असो सोन्याच्या असतात. पण आता या सोन्याच्या वस्तू बनवणे सर्वसामान्यांना अशक्यच झाले आहे. कारण गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या भावांनी आकाशाला स्पर्श केला आहे. आजच्या सोन्याचा भाव हा कालच्या भावापेक्षा 800 रुपयांनी वाढला आहे. काल सोन्याचा भाव हा 1600 रुपयांनी वाढले होते, तर काल चांदीचे भाव हे 4000 रुपयांनी वाढले होते. तर आज पुन्हा 4000 रुपयांनी वाढले आहेत. बघा 4-4, 5-5 हजार रुपयांनी सोन्याचे भाव एवढे वाढत आहे दिवसेंदिवस. सोन्याचा आजचा 10 ग्रॅमचा भाव जरी आपण GST सह 1,41,110 रुपयांवर पोहोचला आहे. बघा तर 1,40,000चा आकडा क्रॉस केला सोन्याने. मी तुम्हाला बोललो होतो की सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच जातील आणि अखेरकार 1,41,110 रुपयांवरती सोनं पोहोचलं आहे GST सह. म्हणजेच 1 ग्राम सोन्याचा भाव हा जवळपास हा जो होता 10 ग्रामचा होता 1,41,110 रुपये. आणि जर आपण 1 ग्रामचा जरी भाव बघितला तर तो जवळपास हे बघा काय म्हटलेलं आहे ते 14 ग्रामच्या आसपास आहे. म्हणजे जवळपास 14,000 पर्यंत गेलेला आहे. 1 ग्राम सोन्याचा भाव 24 कॅरेटमध्ये. पुन्हा सांगतो 1 ग्राम सोनं ची किंमत 14,000 रुपये ग्राम आहे. बघा 14,000 रुपये 1 ग्रामची किंमत. तर 14,000 रुपये स्पर्श केलेला आहे या भावला, या आकडाला. काल सोन्याचे दर GST सह 1,39,668 होते. आज दरात चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे. चला ठीक आहे. सोन्याच्या भाव संदर्भात पण ही बातमी फार महत्त्वाची होती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये
अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्या, ज्यामध्ये तुम्हाला या संपूर्ण बातम्या आवडल्या असतील. तुमच्या कामाच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या होत्या आणि जे सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्त्वाच्या बातम्या असतात त्याच बातम्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि सुरुवातीला आपण राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. चला ठीक आहे, माझी विनंती एकच असते, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपले चॅनलचे व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर फक्त तुम्हाला सत्य माहिती, सत्य बातमी पाहायला मिळते आणि जी वरून माहिती येते तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. असं मी तुम्हाला काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत नाही, जी माहिती येत असते तीच माहिती सांगत असतो मी तुम्हाला. चला ठीक आहे, लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद.